आता नटखेड MIDC ला शासनामार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सलील देशमुखांच्या प्रयत्नांनी हे सर्व मंजुरी मिळण्यात आली असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही? महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपच्या माध्यमातून मोठ्या उद्योग यावे आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं याकरता महाराष्ट्र शासनाकडे देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदे सरकारने मोठ्या प्रमाणात MIDC ज्या आहेत त्या मंजूर केलेल्या आहेत. मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. परंतु जो श्रेयवादाचा प्रयत्न या ठिकाणी आलेला आहे, तर श्रेयवाद घेणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये ओरिजिनल एक MIDC, त्याच्यानंतर येनवायची MIDC, नरखेड फेज 1 या तीनही ठिकाणी उद्योग किती त्यांनी गेल्या 25 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणलेले आहे आणि किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. नुसती MIDC मंजूर करून होत नाही, तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, इलेक्ट्रिसिटीचे व्यवस्था असली पाहिजे, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, रोड असले पाहिजे. आज येनवा MIDC मंजूर होऊन एक 5 ते 7 वर्ष झालेले आहे, परंतु तिथले जे आमदार आहेत किंवा माजी मंत्री आहेत त्यांनी अजूनपर्यंत त्या MIDCच्या डेव्हलपमेंट प्लॅन सुद्धा सबमिट केलेला नाहीये. आता फक्त शेतकऱ्यांची जमीन आवंटित करण्याकरता ही नवीन MIDC आणली आहे का, हा एक प्रश्न आहे. आणि ज्या ठिकाणी MIDC प्रस्तावित आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची जी शेती जाणार आहे त्यांचा सुद्धा प्रश्न येणार आहे. त्यामुळे विनाकारणचं श्रेय घेण्यापेक्षा ज्या ओरिजिनल MIDC आहे, ज्या ऑलरेडी मंजूर MIDC आहे, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता समजा आमदारांनी प्रयत्न केले असते काटोलच्या, तर निश्चितपणे जनतेला त्याचा फायदा झाला असता. येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं सरकार तर आहे, सलील देशमुखांचं हे म्हणणं आहे की विजेचे दर जे आहे उद्योजकांना कमी जर देण्यात आले तर ते आपल्या विदर्भात आकर्षित होतील आणि ते आपल्या विदर्भात रोजगार आणेल, परंतु यासाठी सक्षम ही सरकार नाही. असं आहे की गेल्या पूर्ण भारतीय जनता पार्टीचं जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून अतिरिक्त किती वीज निर्मिती झाली याची माहिती सलील देशमुखांनी घ्यावी. 60,000 मेगावॅटची अतिरिक्त वीज निर्मिती झालेली आहे, पण तेवढी डिमांड देखील वाढलेली आहे. आज सोलर एनर्जीच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, म्हणूनच शेतकऱ्यांना आता दिवसा सुद्धा वीज देण्याचं प्रोव्हिजन सरकार करत आहे. आणि त्याच पॉलिसी अंतर्गत येणाऱ्या काळामध्ये MIDC मधल्या सर्व उद्योजकांना कमी दरामध्ये इलेक्ट्रिसिटी उपलब्ध करून देण्याची योजना सरकारने आणलेली आहे. त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात टेंडर सुद्धा फ्लोट झालेले आहे, जमिनी सुद्धा आरक्षित झालेल्या आहे आणि मोठमोठे जे सोलर प्लांट लावणाऱ्या कंपनी त्यांनी सुद्धा त्यामध्ये बिडिंग केलेलं. त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये रिन्युएबल एनर्जीचं प्रमाण वाढल्याबरोबर उद्योजकांना कमी दरामध्ये निश्चितपणे इलेक्ट्रिसिटी मिळणार. नरखेड तालुका जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे, संत्रा उत्पादन होतं, त्यासाठी काय आपल्याकडे ब्लूप्रिंट आहे किंवा काही आपला विचार त्या बाबतीत काय सांगा? नाही, नरखेड तालुक्यामध्ये साधारणतः 2 ते 3 हजार टन संत्र्याचं उत्पादन होतं आणि त्याच्यामुळे तिथे त्याचं सॅग्रिगेशन, ग्रेडेशन आणि ट्रान्सपोर्टेशन या 3 गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. ट्रान्सपोर्टेशन करता रेल्वेची सुविधा आहे, तर त्या रेल्वेला कन्व्हिनियंट असे युनिट उभे राहिले किंवा नरखेड तालुक्यातून हायवे कनेक्टिव्हिटी समजा जवळची मिळाली तर त्या जवळच्या हायवे कनेक्टिव्हिटीनुसार ती जे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च परवडून हा जो संत्रा आहे हा बाजारामध्ये टिकू शकेल, याचे दर टिकू शकेल. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून पहिले प्रयत्न आम्ही करतो आहे की रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि हायवे कनेक्टिव्हिटी त्याच्याकरता काही रूट आम्ही आयडेंटिफाय केलेला, तिथल्या आमच्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्या रूटवर आम्ही सध्या आमचं काम सुरू आहे की हे रूट नरखेड तालुक्यापासून जे संत्रा उत्पादन शेतकरी आहे त्यांच्या शेतापासून हा मार्ग किती किलोमीटरचा किती शॉर्ट होऊ शकतं ते आम्ही करतोय आणि त्यानुसार ट्रान्सपोर्टेशन मध्ये आम्हाला कन्व्हिनियन्स मिळालं तर निश्चितपणे बाजार भावामध्ये बाजार मूल्यामध्ये संत्र्याला आपल्याला विकता येईल. माझा प्रश्न मूळ असा आहे की गेल्या 25 वर्षापासून जे प्रस्थापित तिथे आहेत त्यांनी या संदर्भात कुठलं नियोजन का नाही केलं. फक्त संत्रा उत्पादन आहे, तिथे संत्र्याचं सॅग्रिगेशन, ग्रेडेशन आणि पॅकेजिंग करून होणार नाही, तर ट्रान्सपोर्टचा दर कमी झाल्याशिवाय काटोल नरखेड मधल्या संत्र्याला भाव जो आहे मार्केटमध्ये टिकणार नाही. त्यामुळे त्या व्यवस्थेवर सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. माझा प्रश्न आहे तिथल्या आमदारांनी की अनेक दिवसापासून मोवाडच्या जवळ रेल्वेची स्टॉपेज मिळावं याच्याकरता मागणी आहे,
बोवाडच्या बाजूनी एक रस्त्याची मागणी आहे जी रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचतं. थोडीशी लँड एक्विजिशनचा विषय आहे. नरखेडमध्ये अनेक स्टॉपेजेस बंद झालेले आहेत. याच्यावर आमदार म्हणून त्यांनी काय केलं आतापर्यंत? भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले, त्या ठिकाणी सर्व पक्षांना घेऊन आंदोलन केले आणि त्याच प्रमाणात त्यांना काही ना काही आमचे मित्र मनोज कोरडे यांनी सुद्धा आंदोलन केलं आणि काही ना काही प्रमाणात त्यांना यश मिळालं. पण आमदार म्हणून यांनी काय केलं? या सगळ्या गोष्टी जोपर्यंत त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत बाजारभावामध्ये आपला संत्रा डेस्टिनेशनवर पोहोचणार नाही आणि त्यामुळे आपल्या संत्र्याला किंमत होणार नाही याचा विचार स्थानिक आमदारांनी करण्याची आवश्यकता होती. ते करत नाहीये, पण आम्ही याच्यामध्ये आता लक्ष घातलेलं आहे. सामोरं येणाऱ्या कालावधीमध्ये इलेक्शन्स आहे, तर काय ही स्टंट बाजी आहे? निश्चित आहे. कसं आहे की श्रेयवाद हा त्यांचा पारिवारिक रोग आहे. छोटीशी गोष्ट जरी झाली तरी त्याचं श्रेय घेण्याची त्यांची सवय आहे आणि तो पारिवारिक रोग जो आहे तो पिढी दर पिढी समोर आलेला आहे. आता यांच्या रूपाने तो समोर आहे. हा श्रेयवादाचा भाग आहे. अजून आज फक्त कागदावर मान्यता आहे. लँड ॲक्विजिशनचे विषय आहे. लँड ॲक्विजिशन नंतर तिथल्या शेतकऱ्यांचे विषय आहे. शेतकऱ्यांनी जमीन दिली पाहिजे हे विषय आहे. एवढ्या सगळ्या लॉंग प्रोसेसमध्ये जाण्यापेक्षा आहे त्या MIDC ला डेव्हलपमेंटचा प्रस्ताव पाठवला असता तर त्याचे निश्चित फायदे मिळाले असते.